हा मॅडम, आज एकल महिला दिवस म्हणून साजरा केला जात आहे. तर काय सविस्तर थोडं सांगा. अ, आज आंतरराष्ट्रीय विधवा महिला दिन आहे आणि आपल्या महाराष्ट्र शासनाने आज परिपत्रक काढून सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना आणि सर्व सरकारी कार्यालयांना आदेश दिलेले आहेत की इथून पुढे विधवा हा शब्द न वापरता एकल महिला असा शब्द वापरण्यात यावा. आणि आम्ही या निर्णयाचे स्वागत करत आहोत. सरकारचे आणि माननीय महिला बाल कल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांचं पण आम्ही स्वागत करत आहोत. त्यांनी लिहिलेलं आहे परिपत्रकात की महात्मा ज्योतिबा फुले यांचा फोटोला हार घालावा, पण आम्ही सगळ्या सावित्रीच्या लेकी आहोत म्हणून आज आम्ही सावित्रीबाईंच्या फोटोला पण हार घातला महात्मा फुलेंसोबत. आणि आमची वाव ही संघटना आहे. वाव म्हणजेच वर्ल्ड ऑफ विडोज, म्हणजे विधवा महिलांचं जग कसं आहे, त्यांचं जीवन कसं आहे, ह्या संघटनेमार्फत आम्ही अभ्यास करतो, त्यांना रोजगार देण्याचं काम करतो, त्यांना आम्ही समाजात एक ताठ मानेने जगता यावं यासाठी पूर्ण प्रयत्न करत असतो. आणि आम्ही 2 वर्षापासून शासनाकडे मागणी करत आहोत की विधवा हा वर्ड जो आहे तो थोडासा त्यांच्या वैधव्याला खुपणारा वर्ड आहे आणि त्याच्यासाठी त्यांना सन्मानाने जगता यावं म्हणून ॲक्च्युली आम्ही स्वयंसिद्धा हा वर्ड द्यावा म्हणून आम्ही मागणी केलेली होती. पण उशिरा का होईना शासनाने एकल हा वर्ड दिलेला आहे. पण एकलपेक्षाही जर स्वयंसिद्धा म्हटलं असतं, कारण या महिला पतीच्या निधनानंतर अक्षरशः एकाकी पडलेल्या असतात आणि लहान मुलाची जबाबदारी, त्यांचं शिक्षण असतं, कुटुंबाची जबाबदारी, स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी, इतर बँकेचे हप्ते असतात, बऱ्याच कठीण प्रसंगातून एकट्या सामोऱ्या जाऊन स्वतःला सिद्ध करतात. आणि अशा सिद्ध केलेल्या आज एका महिलेचं अबिदा मॅडमचा आम्ही आज सत्कार पण केलेला आहे. त्यांनी पण अशाच परिस्थितीत जाऊन आपल्या मुलांना शिकवून, एक मुलगा आज फॉरेनला शिकत आहे, एक मुलगी बँगलोरच्या IT कंपनीमध्ये मोठ्या पॅकेजवरती कामाला लागलेली आहे. तर अशा महिलांना प्रोत्साहन देणं हे वाव संघटनेचं काम आहे. सगळ्यात म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवरा गेल्यानंतर तिचा हळद कुंकूचा हक्क जो आहे तो हिरावला जातो समाजाकडून. आणि आजपासून शासन जेव्हा 2 पावलं पुढे आलेलं आहे की एकल शब्द लावायला शासनाने सुरुवात केली आहे, तर वाव संघटना आजपासून 4 पावलं पुढे आलेली आहे. आणि आम्ही सगळ्या महिलांना आज हळद कुंकू, सगळ्या विधवा महिलांना आजपासून आम्ही हळद कुंकू लावण्यासाठी हळद कुंकूचा कार्यक्रम पण इथे केलेला आहे. त्यांना सन्मानाने आम्ही कुंकू लावलेला आहे. आणि मागे थोडंसं आम्हाला माननीय संभाजी भिडे गुरुजी जे बोललेले होते की विधवा महिलांनी कुंकू लावू नये, तर त्या ह्याच्यावरती सुद्धा आम्हाला थोडंसं वाईट वाटलेलं होतं. कुंकू आम्ही काय हाऊस म्हणून मंगळसूत्र घालत नाही, हाऊस म्हणून कुंकू लावत नाही. तर प्रत्येक महिलेला वाटतं की आपला महिला सपोर्ट, आपला नवरा गेलेला नाहीये, सपोर्टसाठी आपल्या सोबत आहे. आणि आता त्या मॅडमनी पण सांगितलं की समाज आहे ना खूप वाईट आहे. समाज विधवा महिलांकडे नकारात्मक दृष्टिकोनातून बघतो, अतिशय वाईट नजरेने बघतो. या वाईट नजरेपासून आमचं संरक्षण व्हावं म्हणून आमच्या महिला, विधवा महिला आजपासून